म्हणून आम्ही फार त्याच्यावर ज्यांचं बोलत तिथं लक्ष नव्हतं ते सांगतात त्यांचं जरा जास्त लक्ष होतं असं आमचं म्हणणं आहे. चिन्ह घेताना लखोटा का घेतला, काय विचार होता? लखोटा घेण्यामागे लखोटा कुठे चिन्ह असतं का? कुठं नाही. हो, लिफाफा लिफाफा Same thing आहे. लिफाफा लिफाफा, लखोटा, लिफाफा बंद घेतला. पाकिट, आहेराचं पाकिट. आता तो खरं म्हणजे चिन्ह कधी ग्रामपंचायतीत हे वापरलं गेलं नव्हतं. मी त्यावेळेला आता आम्ही पहिल्यांदा अपक्ष उभारलो, आम्हाला सवय आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह गेलं मिळते. अपक्षांना चिन्ह वाटपाचे नियम आहेत काही बदलले होते. त्यामुळे माझं नावही 17 नंबरला आलं होतं. त्यात ते कुणी कुठलं चिन्ह मागावं आणि त्यात ते लॉट्स टाकायचे आणि योगायोगानं जे जे चिन्ह मी मागितलेले ती सगळी चिन्ह काही रजिस्टर्ड पार्टीजनी पहिला ऑप्शन कुठला होता मागितलेला? कोणतं चिन्ह मागितलं? मी पहिला ऑप्शन मागितलेला शिटी, अच्छा. मग टेबल, मग गॅस सिलेंडर. पण याच्यामध्ये काय विचार असतो? म्हणजे शिट्टी मागताना काय, तो राजू शेट्टींची पण शिट्टी आहे. नाही, शिट्टी मागायचं कारण काय असतं की लहान मुलांपर्यंत ही शिट्टी लहान असते, ती घरोघरी वाटता येते आणि मग लहान मुलं शिट्टी वाजत फिरतात गावातनं. मग तो वातावरण होतं, शिट्टी वाजली मग ते काय तो चिन्ह असं असावं. आमचे ज्यावेळी बंधू अपक्ष म्हणून निवडून आले मदन भाऊ, ते कप बशी होती. कप बशी घराघरात असते, तो चिन्ह माहीत असलेला आहे, तो पोचू शकेल. टेबलाचा काय होता विचार? टेबल कसा असतो, हा म्हणजे आता टेबल मी घेऊन आलोय, तुम्ही आता फक्त खुर्चीची व्यवस्था करा असं सांगता येते आता. आणि टेबल हे घरोघरी असतात. टेबल निवडणुकीला मतदाना दिवशी जो बाहेर आपण बूथ लावतो त्याला टेबल म्हणतात. म्हणजे ह्या उमेदवाराचं टेबल कुठं आहे, त्यामुळे तो प्रचार त्या दिवशी शेवटच्या दिवशी करता येत नाही, तो करत राहतो. टेबल कुठं आहे, टेबल तो आहे. त्यामुळे टेबल खूप पॉप्युलर. गॅस सिलेंडर म्हणजे आता स्मृतीताईंनी खूप प्रसिद्ध केलेला गॅस सिलेंडर घेऊन फिरले होते, म्हणून तो गॅसवर आपण बोलू का, असे वेगवेगळे चिन्ह मागितले होते. थोडक्यात सोपे सिम्बॉल, सोपे शब्द. पण मग लिफाफा मिळाला तेव्हा तो सगळ्यात मोठा ठळक चिन्ह त्या ठिकाणी दिसलं आणि ते सगळेच ऑप्शन गेल्यावर फक्त त्या समोर तो बोर्ड ठेवलेला, आता कुठलं तरी निवडा. मग ते समोर बघितलं, तो एकटा लांबनं लिफाफाच दिसला. ते म्हणलं ते मधलं कुठलं चिन्ह ते द्या, त्याचं नाव पण आम्हाला माहित नव्हतं. मी आपलं इंग्लिशमध्ये विचार करतो, मी म्हणलं ऑन्व्हलोप आहे ऑन्व्हलोप ते लिहिलं, नंतर कळलं नाव लिफाफा आहे. थोडासा उल्लेख झाला की ते